मित्रांनो, मी आकाश शेलार तुम्हा सर्वांचं आपल्या जय करिअर अकॅडमी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. तर मित्रांनो, आपण महाराष्ट्राच्या इतिहासाच्या संदर्भात जे काही महाराष्ट्रातील समाजसुधारक होऊन गेलेत किंवा क्रांतिकारक होऊन गेलेत त्यांच्याविषयी माहिती घेत आहोत. आता आज आपण त्यांच्याविषयी माहिती घेणार आहोत. तर त्यांचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो जन्म आहे तर तो मध्य प्रदेश येथील महू जे ठिकाण आहे, जे की लष्करी छावणी होती. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील जे होते रामजी मालोजी सकपाळ, म्हणजे त्यांचं प्रथमतः आडनाव जे आहे तर ते सकपाळ होतं. तर त्यांचा जन्म त्या मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. तर वडिलांचं नाव काय? रामजी मालोजी सकपाळ. वडील रामजी, आई भीमाई. त्यांच्या आईच्या नावावरूनच त्यांचं जे नाव आहे तर ते काय होतं? पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर. तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर जे आहेत तर त्यांच्या वयाच्या 7व्या वर्षीच त्यांच्या आईचं निधन झालं. म्हणजे बाल भीमराव लहानपणी काय झालं की आईच्या प्रेमापासून त्या ठिकाणी वंचित राहिलेली होती किंवा त्यांना आईचं प्रेम मिळलं नाही. परंतु त्यांचे जे वडील आहेत रामजी, तर यांनीच त्यांची आई वडील होऊन त्यांना त्या ठिकाणी सहकार्य केलं, प्रोत्साहन दिलं. तर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे प्राथमिक शिक्षण होतं ते पहिल्यांदा दापोली या ठिकाणी झालं. कोकणातील दापोली हे जे ठिकाण आहे तिथे झालं. त्याच्यानंतर त्यांचं माध्यमिक म्हणजे मॅट्रिक पर्यंत जे शिक्षण आहे ते सातारामधील छत्रपती प्रतापसिंग राजे हायस्कूल जे आहे तर या ठिकाणी झालं. कधी? 1907 मध्ये त्या ठिकाणी त्यांची मॅट्रिक पास झाली. आणि याच ठिकाणी जे की अण्णा बाबासाहेबांचं काय होतं? सकपाळ. त्यानंतर त्यांच्या गावावरून त्यांचं नाव काय झालं? आंबावडेकर. आणि ज्या हायस्कूलमध्ये बाबासाहेब शिकत होते त्या हायस्कूलचे जे आंबेडकर गुरुजी आहेत तर त्या आंबेडकर गुरुजींनी त्यांना आंबेडकर हे आडनाव त्या ठिकाणी दिलेलं आहे. आता मॅट्रिक पास झाल्यानंतर 1908 ते 1912 हा जो काही कालखंड आहे 4 वर्षाचा, तर या कालखंडामध्ये मुंबई येथील एलिफिन्स्टन जे कॉलेज आहे, महाविद्यालय आहे, तर यातून बाबासाहेब BA पास झाले. त्या काळी एका म्हणजे ज्यांना अस्पृश्य समजलं जायचं अशा जातीमधून बाबासाहेब बिलॉंग करत होते. तर ही पहिलीच व्यक्ती जी आहे की ज्यांनी BA पर्यंत त्या काळात शिक्षण घेतलं त्या समुदायामधून. आता 1912 ला पदवी पास झाले. मग पदवी पास झाल्यानंतर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी काय केलं की जे बडोदा संस्थान आहे, म्हणजे बडोदा संस्थानाचे जे राजे आहेत ते सयाजीराजे गायकवाड, तर त्या बडोदा संस्थानामध्ये बाबासाहेबांनी काय केलं की नोकरी करायला सुरुवात केली. या निर्णयाविरोधात रामजी सुभेदार किंवा रामजी आंबेडकर जे आहेत तर त्यांचा विरोध होता. आणि अशातच त्याच काळामध्ये रामजी आंबेडकरांचं देखील निधन झालं. आता बडोदा संस्था जी आहे त्याच्यामध्ये नोकरी करण्याचं कारण काय होतं की बाबासाहेबांना अमेरिकेमध्ये काय करायचं होतं? उच्च शिक्षण घ्यायचं होतं. मग उच्च शिक्षण घेण्यासाठी बाबासाहेब एवढे श्रीमंत नव्हते. घरची जी परिस्थिती जी आहे ती हालाकीची होती. अत्यंत दारिद्र्यात त्यांनी दिवस काढले होते. म्हणून बडोदा संस्थानाकडून त्यांनी शिष्यवृत्ती घेतली आणि त्या शिष्यवृत्तीच्या बदल्यात काय केलं की 10 वर्ष जे आहे तर त्या ठिकाणी बडोदा संस्थानामध्ये नोकरी केली. म्हणजे जे करारपत्र आहे तर त्या 10 वर्ष नोकरी करण्याच्या करारपत्रावर बाबासाहेबांनी स्वाक्षरी केली आणि अमेरिकेचं उच्च शिक्षण जे आहे तर ते बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर घेतलं. आणि त्यानंतर जुलै 1913 मध्ये बाबासाहेब अमेरिकेतील न्यूयॉर्क हे जे शहर आहे या ठिकाणी गेले. आणि या ठिकाणी गेल्यानंतर 2 वर्ष जास्त मेहनत घेतली, कठोर मेहनत घेतली, खूप अभ्यास केला. पावाच्या तुकड्यावर बाबासाहेबांनी अभ्यास केला आणि 1915 मध्ये बाबासाहेबांनी तेथून MA ची पदवी घेतली. म्हणजे प्राचीन भारत जो आहे तर त्या प्राचीन भारतातील व्यापार हा विषय घेऊन त्यांनी ती पदवी त्या ठिकाणी संपादली. त्यानंतर 1916 मध्ये कास्ट इन इंडिया हा जो प्रबंध आहे तर तो बाबासाहेबांनी लिहिला होता. कास्ट इन इंडिया. त्याच्यानंतर 1916 मध्येच नॅशनल डिव्हायडेड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड अनालिटिकल स्टडी हा जो प्रबंध आहे तर हा प्रबंध त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये सादर केला. कोलंबिया युनिव्हर्सिटी अमेरिकेमधील आहे तर हा सादर केला. आणि बाबासाहेबांनी हा प्रबंध सादर केल्यानंतर त्यांना PhD ही जी पदवी आहे तर ही पदवी त्यांनी संपादली आणि त्यांच्या नावापुढे काय लागलं? डॉक्टर हे पदवी लागलेली आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीला त्यांनी हा प्रबंध सादर केल्यामुळे त्यांना PhD भेटली. आता PhD म्हणजे त्या विषयातील विद्या वाचस्पती, म्हणजे त्या विषयातील तज्ञ माणूस. तर अशा ठिकाणी अशा प्रकारे बाबासाहेबांनी हा प्रबंध लिहून
PhD संपादन केली. पुढे 8 वर्षानंतर यानंतर लंडन मधील जे काही तिथले एक पब्लिकेशन आहे किंवा तिथलं एक प्रकाशित करणारं संस्था जी आहे, तर तिने हा जो प्रबंध आहे तर तो इव्हॅल्युएशन ऑफ प्रोव्हिन्शियल इन ब्रिटिश, तर या नावाने त्या ठिकाणी तिथं प्रकाशित केला बाबासाहेबांचा हा प्रबंध. आणि त्यानंतर बाबासाहेब भारतात आले. भारतात आल्यानंतर मुंबई येथील जे सिडनहॅम कॉलेज आहे, कुठलं सिडनहॅम कॉलेज, तर 1917 मध्ये बाबासाहेब या सिडनहॅम कॉलेजमध्ये राजकीय अर्थशास्त्र ह्या विषयाचे प्राध्यापक झाले. म्हणजे ह्या विषयाचे ते प्राध्यापक होऊन काय झालं की तेथील विद्यार्थ्यांची थोड्याच काळात म्हणजे त्यांची जी बुद्धिमत्ता होती, त्यांनी जे काही मेहनत घेतली होती परदेशात जाऊन अभ्यास करण्याची, तर त्या मेहनतीच्या जीवावरती ते एक उत्कृष्ट प्राध्यापक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक त्या ठिकाणी झाले होते. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी भारतात येऊन काम करण्याची सुरुवात केली. आता ही नोकरी करत असताना बाबासाहेबांना जो पगार मिळायचा तर याच्यामध्ये काटकसर करून आणि कोल्हापूर संस्थानाचे राजश्री शाहू महाराज यांच्याकडून आर्थिक मदत मिळवत बाबासाहेब प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन पुन्हा लंडनला गेले त्यांच्या पुढील शिक्षणासाठी. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी त्यांच्या शिक्षणासाठी वेळ दिलेला आहे किंवा शिक्षणाप्रती त्यांची किती ते प्रिय होते किंवा शिक्षण त्यांना किती प्रिय होते हे ते या गोष्टीतून दाखवून देत आहे. आता बाबासाहेब आंबेडकर ही व्यक्ती विद्वत्तेचा राजा म्हणून ओळखली जाते. ज्यावेळेस मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याच्या अनुषंगाने जी साऊथ ब्युरो कमिशन भारतामध्ये आली, तर ते कशासाठी नजर आलते की मताधिकारीविषयी मत जाणून घेण्यासाठी. यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी अभ्यासपूर्ण आपलं त्या ठिकाणी त्यांच्या पुढे साक्ष नोंदवलेली होती. आता बाबासाहेब BA होईपर्यंत ते सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच होते, परंतु ज्या वेळेस ते परदेशात गेले, परदेशात त्यांना आता BA ला त्यांना अडचणी येण्याचे कारण खूप होते की भारतामधील जाती व्यवस्था असेल, भारतामधील जे काही सनातनी वृत्ती आहे तर ती त्यांना टॉर्चर करत असेल. परंतु ज्यावेळेस BA केल्यानंतर बाबासाहेब परदेशात गेल्यानंतर त्यांना चांगल्या प्राध्यापकांचं मार्गदर्शन लाभलं, त्याचबरोबर त्यांना वेगवेगळी संदर्भ ग्रंथ हातात पडली आणि कुठल्याही प्रकारचा जातीवाद तिथं अस्तित्वात नव्हता. त्याच्यामुळे काय झालं की बाबासाहेबांच्या अंगात जे सुप्त गुण होते किंवा जर त्यांच्या अंगामध्ये दडलेला संशोधक होता तर तो संशोधक बाहेर आला आणि पुढील त्यांच्यातील संशोधक बाहेर येऊन त्यांनी विविध विषयांवर संशोधन करून त्या ठिकाणी अनेक ग्रंथ लिहिले. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांच्या सुप्त गुणांचा विकास देखील परदेशात जाऊन झालेला आहे. त्याच्यानंतर 1920 मध्ये बाबासाहेबांनी मूकनायक हे जे पाक्षिक आहे तर हे पाक्षिक सुरू केलं. संपादक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते. हे पाक्षिक 1923 पर्यंत चाललं. काही कारणास्तव ते बंद झालं, परंतु मूकनायक पाक्षिक सुरू करून त्यांनी त्या ठिकाणी येथील जे भारतातील जो शोषित घटक आहे, वंचित घटक आहे, यांच्या अधिकारांविषयी, यांच्या हक्कांविषयी त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम केलं किंवा त्या मुक्यांचा नायक होऊन किंवा त्या मुक्यांची जीभ होऊन किंवा मुक्यांचा आवाज होऊन हे त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलं. त्यानंतर मार्च 1920 मध्येच कोल्हापूर भाग जो आहे किंवा दक्षिण महाराष्ट्राचा जो भाग आहे तिथे दक्षिण महाराष्ट्रीयन बहिष्कृत त्या ठिकाणी सभेचं आयोजन केलं होतं. तर याला मानगाव परिषद देखील म्हटलं जातं. तर या परिषदेचे अध्यक्ष जे आहेत तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. याचे प्रमुख पाहुणे जे होते ते कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज हे होते. पुढे जून 1921 मध्ये प्रोव्हिन्शियल डिसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया हा जो प्रबंध आहे तर हा प्रबंध लिहून किंवा हा प्रबंध सादर करून त्यांनी MSc ही पदवी त्या ठिकाणी संपादित केलेली आहे. त्यानंतर 1923 मध्ये बघा बाबासाहेबांचं शिक्षण जे आहे तर ते शिक्षण किती मोठं, म्हणजे त्यांनी शिक्षण जे घेतलं त्याची व्याप्ती किती मोठी होती यातून दिसून येतोय. त्याच्यानंतर 1923 मध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही जी संस्था आहे तर या संस्थेने त्यांना DSc म्हणजे डॉक्टर ऑफ सायन्स ही जी पदवी आहे तर ही पदवी त्यांना बहाल केली. आता ही पदवी बहाल का केली तर त्यांनी म्हणजे आज देखील भारतीय रिझर्व्ह बँकेची जी इमारत उभी आहे त्याचा जो बेस आहे तर तो ग्रंथ कुठला, द प्रॉब्लेम ऑफ रुपीज इट्स ओरिजिन अँड सोल्युशन, हा जो ग्रंथ आहे म्हणजे रुपयाची समस्या, त्याचं उगम आणि त्याचा उपाय, हा जो काय ग्रंथ आहे तर हा ग्रंथ लिहून त्या ठिकाणी त्यांना DSc पदवी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स कडून मिळाली. आता बाबासाहेब आंबेडकर यांचे या व्यक्तिमत्वाचे जे पैलू आहेत ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे त्यांच्या ज्या पदव्या आहेत त्या अफाट आहेत. त्यांना दलितांचे कैवारी देखील म्हटलं जातं, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं, उत्कृष्ट संसदपटू, शेतकऱ्यांचा आवाज, त्याचबरोबर दीनदुबळ्यांचा आवाज, मुक्यांचा मूकनायक, म्हणजे असे अनेक बिरुदावली त्यांच्या सोबत चिकटलेले आहेत. उत्कृष्ट राजकारणी, इतिहासकार, संशोधक, म्हणजे बाबासाहेबांना जी महत्वाची उपाधी आहे ती लागवल ती बाबासाहेबांना लागू होती. कुठल्याही क्षेत्रात जा बाबासाहेबांचं लिखाण प्रदीर्घ आहे, म्हणजे ते एक अष्टपैलू विषयाचे किंवा भारतातील
समाज व्यवस्थेच्या विविध पैलूंचा अभ्यास करणारे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. तर त्यांनी एवढा अभ्यास केला होता, इतकं चिंतन केलं होतं, या चिंतनातून त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास केला होता. कारण बाबासाहेब आंबेडकरांना इथली समाज व्यवस्थेने जी विषमता लादलेली होती किंवा ह्या विषमतेतून जे इथल्या शोषितांचं, गोरगरिबांचं, दीनदलितांचे जे हाल झाले होते, या हालातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना एक प्रकारची दिशा दिली पाहिजे किंवा एक प्रकारचा मार्ग दिला पाहिजे, या उद्दिष्टाने बाबासाहेब पछाडलेले होते. आणि म्हणून दिवस रात्र पावाच्या तुकड्यावर अभ्यास करून त्या ठिकाणी त्या लोकांसाठी त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांच्या अभ्यासातूनच त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्याच्यामध्ये शूद्रपूर्वी कोण होते, थॉट्स ऑन पाकिस्तान असेल, म्हणजे अनेक विषयांचे त्यांनी त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेले आहेत. ॲनालिसिस ऑफ कास्ट असेल, भारतातील जाती व्यवस्था असेल, म्हणजे अशा अनेक विषयांवरती ग्रंथ लिहून इथल्या लोकांना जागृत करण्याचं काम जे आहे तर ते बाबासाहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांनी शेवटी जे ग्रंथ लिहिला होता त्याचा शेवटचा ग्रंथ बुद्ध अँड हिज धम्मा, म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म याविषयी त्यांनी ग्रंथ लिहिला होता. दक्षिण महाराष्ट्रात बहिष्कृत सभा जी आहे, बहिष्कृतांची परिषद जी आहे, तर ती 21-22 मार्च या दरम्यान भरवली गेली 1920 ला. याच्यामध्ये आप्पादादा गौंड पाटील हे जे आहेत त्यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी माणगावमध्ये बाबासाहेबांच्या आदेशाने परिषद आयोजित केली गेली. याच्यामध्ये कोल्हापूर संस्थानचे राजे छत्रपती शाहू महाराज हे प्रमुख पाहुणे होते. आणि याच्यातून त्यांनी काय केलेलं आहे की दलितांना शिक्षण मिळावं, दलितांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळावा. दलित देखील माणसाचाच एक घटक आहे, माणूसच आहे, तर त्या माणसांना तुम्ही माणसात आणण्याचं त्या ठिकाणी सहकार्य करावं, असं त्या ठिकाणी जी विनवणी आहे ती बाबासाहेबांनी या सभेतून केलेली आहे. आणि यातूनच जर तसं मिळत नसेल तर मग बंड करायला देखील बाबासाहेबांनी इथून त्यांना शिकवलेलं आहे किंवा आवाज फोडलेला आहे. ब्राह्मणेतर पक्षाचे जे नेते आहेत C.K. बोले यांनी काय केलं की मुंबई प्रांताचं जे कायदेमंडळ आहे त्याच्यामध्ये एक रीतसर ठराव पास करून घेतला. या ठरावामध्ये काय होतं की जे काही सार्वजनिक ठिकाणी आहेत तर अस्पृश्यता पाळू नये आणि जे काही पाणवटे आहेत तिथं कुठल्याही प्रकारे अस्पृश्यतांना पाणी पिण्यास मनाई करू नये. तर अशा ठिकाणी त्यांनी ठराव मंजूर केला. परंतु जी काही मानसिकता आहे तर ती मानसिकता अशा प्रकारे कायदा अंमलबजावणी होऊ देत नव्हती. तर अशा टायमिंगला महाडचं चौदार तळे जे आहे तर या चौदार तळ्यावरती बाबासाहेबांनी काय केलं की असंख्य अस्पृश्य बांधवांना एकत्रित घेऊन त्या ठिकाणी चौदार तळ्यावरती गेली. चौदार तळ्यावरती गेल्यानंतर त्यांनी त्या चौदार तळ्यामधलं पाणी प्राशन केलं किंवा ते पाणी पिले आणि ते आणि एक क्रांती घडवली की अस्पृश्यांना देखील माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे आणि म्हणून आम्ही ही क्रांती करत आहोत, असं त्या ठिकाणी त्यांनी संदेशच दिला एक प्रकारचा. हा संदेश म्हणजे समानतेचा संदेश किंवा स्वातंत्र्याचा संदेश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर अशा पद्धतीने 20 मार्च 1927 रोजीचा चौदार तळ्याचा सत्याग्रह जो आहे तर तो बाबासाहेब आंबेडकरांनी यशस्वी केला. याच्यामध्ये दोन समुदाय समोरासमोर आले देखील होते. याच्यामध्ये खूप हिंसकपणा देखील या घटनेला आला होता. याच्यामध्ये दलित बांधवांना देखील मारहाण झाली, त्या लोकांना देखील मारहाण झाली. म्हणजे दोन्ही गट समोरासमोर येऊन त्या ठिकाणी हिंसक वळण प्राप्त करून देखील बाबासाहेबांनी हा लढा जो आहे माणुसकी शिकवण्याचा, माणसांना माणुसकी शिकवण्याचा, तर तो लढा यशस्वी केलेला आहे. त्यानंतर बाबासाहेबांनी समाज समता संघ स्थापन केला होता. 4 सप्टेंबर 1927 ला स्थापन केली समाज समता संघ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः याचे अध्यक्ष होते. ही उद्दिष्ट काय होते की या समाज समता संघाचं म्हणणं काय होतं की या भूतलावरचा किंवा या भारत देशातला देखील सर्व माणसं जे आहेत तर ते समान आहेत. म्हणजे प्रत्येक साधनावरती, सार्वजनिक साधनावरती, मालमत्तेवरती किंवा सवलतीवरती, संधीवरती प्रत्येकाचा समान अधिकार आहे. तर हे तत्व त्यांनी मांडलेलं आहे. समतेचा जो हक्क आहे तो पवित्र आणि अबाधित आहे, असं देखील या समाज समता संघाचं म्हणणं होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सामाजिक समता आल्याशिवाय समाजाचा दिनक्रम जो आहे किंवा समाजाचा जो सामूहिक जीवन कार्यक्रम आहे तर तो सुरळीत चालणे खूप मुश्किल आहे. म्हणून त्यांनी समतेवर खूप भर दिला होता की समता ही खूप महत्त्वाची आहे. तर असे उद्दिष्ट जे आहेत तर ते समाज समता संघाची होती. आता या समाज समता संघाचा आणि पुण्याचा देखील खूप संबंध आहे. लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक यांचे पुत्र श्रीधरपंत टिळक यांनी 8 एप्रिल 1928 रोजी त्यांनी पुण्यात समाज समता संघाची स्थापना केली. आणि याच्या माध्यमातून त्यांनी काय केलं की सहभोजन असेल, अस्पृश्यांना मोजी बांधणी असेल, त्यानंतर मिश्र विवाह असतील, तर अशा पद्धतीचे उपक्रम राबवून त्यांनी देखील बाबासाहेबांच्या चळवळीत काम केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे. बाबासाहेबांचे खूप जवळचे मित्रांपैकी ते एक होते, श्रीधरपंत टिळक, लोकमान्य टिळकांचे पुत्र. त्यानंतर समता सैनिक दल जी स्थापना आहे तर ती 25 नोव्हेंबर 1926 ला झालेली आहे. समता सैनिक दल जे आहे तर त्याची स्थापना 25 नोव्हेंबर 1926 ला झालेली आहे. याच्यामध्ये शारीरिक, बौद्धिक आणि लष्करी अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं जात होतं. आज देखील समता सैनिक दल अस्तित्वात आहे
आणि समता सैनिक दल ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या म्हणजे आठवणींचा कार्यक्रम असतो, जसं की 6 डिसेंबरला चैत्यभूमीला, त्यानंतर दसऱ्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिना दिवशी नागपूरमध्ये, त्यानंतर भीमा कोरेगाव असेल, या ठिकाणी जे काही कार्यक्रम होतात या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र पोलीस दलाला किंवा एकूणच लष्करी विभागाला किंवा गृहदलाला समता सैनिक दल जे आहे तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने मदत करतं. एक आदर्शवादी त्या ठिकाणी शिस्तबद्ध दल जे आहे तर ते बाबासाहेबांनी स्थापन केलेलं आहे, समता सैनिक. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी सर्वात क्रांतीचं काम जे केलं तर ते म्हणजे मनुस्मृती दहन. 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेबांनी मनुस्मृती दहन केलेलं आहे. महाड हे ठिकाण जे आहे तर त्या ठिकाणी त्यांनी दहन केलेलं आहे. कारण बाबासाहेबांच्या अभ्यासानुसार बाबासाहेब म्हणतात की मनुस्मृती जी आहे किंवा मनुस्मृतीने विषमतावादी व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि याच्यामुळे जातीजातीमध्ये त्यानंतर स्त्रियांना देखील दुय्यम मानलेलं आहे. म्हणून या कारणास्तव म्हणजे हा जो ग्रंथ आहे तर तो विषमतेवर आधारित ग्रंथ आहे. म्हणून या ग्रंथाचं त्यांनी 25 डिसेंबर 1927 ला दहन केलेलं आहे. 5 वर्षांहून अधिक काळ सत्याग्रह चालला होता. याच्यामध्ये काय झालं की 2 मार्च 1930 ला काळाराम मंदिर जे आहे तर त्याचे दरवाजे बंद करण्यात आले. कारण बाबासाहेबांनी आधीच अल्टिमेटम दिलं होतं की आम्ही आंदोलन करत आहोत आणि कायदा आणि सुव्यवस्था पाहता ब्रिटिश सरकार देखील जास्त सहकार्य किंवा बाबासाहेबांच्या आंदोलनाला जास्त मदत करत नव्हते. त्यावेळेस तिथले कलेक्टर जे होते गॉर्डन, तर ह्या गॉर्डन यांचं देखील सहकार्य फारसं लाभत नव्हतं. अशा वेळी बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही अनुयायी ते सुद्धा बाबासाहेबांसोबत होते. आम्ही देखील माणसं आहोत, आम्हाला देखील माणुसकीचा अधिकार आहे किंवा मानवतेचा अधिकार आहे, आम्हाला देखील मंदिरामध्ये प्रवेश करायचा आहे, या हेतूने बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं होतं. बाबासाहेबां देवावरती विश्वास आहे किंवा नाही हा भाग नंतरचा, परंतु आम्ही देखील तुमच्यासारखी माणसं आहोत हे सांगण्यासाठी हा जो सत्याग्रह आहे तर तो सत्याग्रह काळाराम मंदिर येथे केलेला होता. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी मानव मुक्तीच्या लढ्यातल्या ह्या चळवळी यशस्वी केलेल्या आहेत. आता पुणे करार यालाच गांधी आणि आंबेडकर करार देखील म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय झालं की दुसऱ्या गोलमेज परिषदेला बाबासाहेब तिन्ही गोलमेज परिषदेला उपस्थित होते, परंतु पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी जे आहेत तर ते उपस्थित नव्हते, दुसऱ्याला उपस्थित होते. याच्यामध्ये काय झालं की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ असावा ही मागणी मान्यता झाली आणि या मागणीच्या विरोधात की महात्मा गांधींना आणि डॉक्टर आंबेडकरांची जी मतं आहेत त्याच्याबद्दल वेगवेगळी होती. महात्मा गांधींना वाटायचं की जे काही स्वातंत्र्याचं आंदोलन चाललं याच्यामध्ये फूट पाडण्याचं काम जे आहे तर ते ब्रिटिश करतायत. तर बाबासाहेबांचं मत होतं की आमचे जे हक्क अधिकार आहेत तर ते हक्क अधिकार आम्हाला देखील पाहिजेत. तुम्ही म्हणजे बाबासाहेबांना वाटायचं की जे स्वातंत्र्य लढा चाललाय त्याच्यात आम्हाला जर तुम्ही त्या ठिकाणी सामील करून घेतलं तर हा जो लढा आहे तो अतिशय व्यापक होईल आणि लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळेल. परंतु गांधीजींच्या आणि आंबेडकरांच्या विचारांमध्ये मतभेद असल्या कारणास्तव 20 सप्टेंबर 1932 ला गांधीजी उपोषणाला बसले. येरवडा येथील जे तुरुंग आहे पुण्यातील तर त्या ठिकाणी उपोषणाला बसले आणि परंतु बाबासाहेब आंबेडकर यांच्या गांधीजींच्या उपोषणाला बसण्यामुळे दलितांच्या हक्कांची त्या ठिकाणी काय पायमल्ली करू शकत नव्हते. परंतु राष्ट्रहिताचा विचार करता आणि एकूणच राष्ट्रातील वातावरण विचार करता डॉक्टर आंबेडकरांनी त्या ठिकाणी 24 सप्टेंबर 1932 ला पुणे करार जो आहे तर त्या पुणे करारावरती स्वाक्षरी केली आणि हा पुणे करार घडवून आणला. याच्यामध्ये काय झालं की स्वतंत्र मतदारसंघ ऐवजी राखीव मतदारसंघ त्या ठिकाणी अस्पृश्यांना मिळाला. तर अशा प्रकारे तडजोड झाली आणि गांधीजींच्या वतीने त्या पुणे करारावरती सही कुणी केली तर पंडित मदन मोहन मालवीय जे आहेत तर त्यांनी गांधीजींच्या वतीने त्या पुणे करारावरती स्वाक्षरी केली होती. तर अशा पद्धतीने गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या 2 महापुरुषांमध्ये पुणे करार झाला आणि त्याच्यातून राखीव मतदारसंघ जे आहे तर ती संकल्पना आपल्याला मिळाली. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल उर्वरित जो भाग आहे तर तो आपण पुढील लेक्चरमध्ये नक्की बघूयात. तो तुर्तास थांबूयात. धन्यवाद.